राजर्षी शाहूंच्या राजधानीत अवैज्ञानिक आणि बोगस कंपनीच्या नावाने 12 कोटीचा गंडा घालण्याचे कारस्थान सुरू आहे. काउनॉमिक्स नावाची एक बोगस कंपनी असा दावा करते की आम्ही वैदिक विज्ञानाच्या मदतीने पाण्याचे शुद्धीकरण करणार आहे आणि त्यासाठी गाईचे शेण, मूत्र इत्यादी गोष्टी वापरणार आहे. आता काउनॉमिक्स ही जी कंपनी आहे, ही कंपनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कोणतेही सायंटिफिक डॉक्युमेंट देत नाही किंवा त्यांच्या वेबसाईटवर किंवा इतर माहितीमध्ये अशा प्रकारचे कोणतेही वैज्ञानिक प्रयोग, त्याचे निष्कर्ष, विश्लेषण आणि निरीक्षणे आढळत नाही. याशिवाय किती पाणी स्वच्छ होणार, कशामुळे स्वच्छ होणार, त्यासाठी कोणत्या गोष्टी वापरल्या जाणार आणि त्याची ऑथेंटिसिटी म्हणजे विश्वासार्हता किती आहे याबद्दल कोणतीही माहिती यामध्ये आढळत नाही. जर एखाद्या लोकांच्या आरोग्याशी संबंधित असणाऱ्या गोष्टीवर लोकांच्या कराचे आणि घामाचे पैसे खर्च होणार असतील तर या संदर्भामध्ये पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोन, कायदेशीरता आणि प्रदूषण नियंत्रणाचे नॉर्म्स याची काळजी घेतली पाहिजे. परंतु काउनॉमिक्स नावाच्या बोगस कंपनीच्या वेबसाईटवर किंवा त्याबद्दलच्या AI रिसर्च नंतर असं दिसून येतं की अशी कोणतीही टेक्नॉलॉजी काउनॉमिक्स या संस्थेकडे नाही. माझा स्वतःचा वेदांचा अभ्यास आहे. कोणत्याही वेदामध्ये किंवा वैदिक वाङ्मयामध्ये अशा प्रकारच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी गाईचं शेण किंवा मूत्र किंवा तत्सम वस्तू वापरण्याचा उल्लेख नाही. विशेषतः हेवी मेटल्स, केमिकल पोल्युशन या गोष्टी आयुर्वेदाच्या वाढीच्या काळामध्ये अस्तित्वातच नव्हत्या. त्यामुळे या पद्धतीनं कोणतंही शुद्धीकरण आयुर्वेदामध्ये असण्याची शक्यता नाही. जर समजा या संस्थेने काही वैज्ञानिक परीक्षण किंवा संशोधन केलं असतं, ते म्हणतात तसं की मी 4 वर्ष वैज्ञानिक संशोधन केलेलं आहे, हे संशोधन कोणत्या प्रयोगशाळेमध्ये केलेलं आहे, त्याचे निष्कर्ष कोणत्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत किंवा त्यांना कोणत्या संस्थांनी मान्यता दिलेली आहे आणि ज्या संस्था वैज्ञानिक आहेत अशा संस्थांनी त्याला मान्यता दिलेली आहे का, क्वांटिफिकेशन त्याचं झालेलं आहे का, म्हणजे रंकाळ्यामध्ये जे लाखो लिटर पाणी आहे त्याच्यासाठी किती क्वांटिटी वापरायची आहे आणि ती तितकीच वापरण्याच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचे नॉर्म सिद्ध झालेले आहेत का, इन सिटू आणि एक्स सिटू अशा प्रकारची परीक्षणं होऊन त्याचे निष्कर्ष हातात आले आहेत का, ते निष्कर्ष वैज्ञानिक समाजानं मान्य केलेले आहेत का, हे सगळं नसताना अशा प्रकारे 12 कोटीचं टेंडर एका बोगस कंपनीला देणे याच्यामध्ये राजकारण जास्त आहे आणि लोकांचा विचार कमी आहे. यातला सर्वात भयंकर भाग म्हणजे या तंत्रज्ञानाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मान्यता दिलेली आहे का, आणि जर दिलेली असेल तर त्यांनी कोणत्या प्रकारचा डेटा व्हेरीफाय केला आहे किंवा त्यासाठी वापरले जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या बिगर रासायनिक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. रासायनिक नसणारी गोष्ट जगामध्ये नसते. रसायनमयम सर्वम विश्वम असं नागार्जुनानं म्हटलेलं आहे. तेव्हा प्रत्येक गोष्टीत रसायन आहेच. गाईच्या शेणामध्ये रसायन आहे, गोमूत्रामध्ये रसायन आहे आणि या रसायनातल्या कोणत्या गोष्टीमुळं पाण्याचं शुद्धीकरण होतं याचं शास्त्रीय स्पष्टीकरण तुम्हाला इक्वेशनच्या साहाय्यानं, रिॲक्शनच्या साहाय्यानं, मेकॅनिझमच्या साहाय्यानं द्यावं लागेल. त्यासाठी किती काळ लागेल याच्या संदर्भामध्ये अनेक दशकं संशोधन होणं गरजेचं असतं. 3-4 वर्षात एखादी कंपनी ISO सर्टिफिकेट घेते की जे ॲडमिनिस्ट्रेशन संदर्भात असतं आणि त्याच्या आधारावर जर असा दावा करत असेल की आम्ही रंकाळ्यासारख्या वॉटर बॉडीचं संपूर्ण प्युरिफिकेशन करणार आहे आणि याच्यावर आंधळा विश्वास ठेवून 12 कोटीचं टेंडर फ्लोट केलं जात असेल तर याच्यामध्ये खूप मोठा धोका आहे, खूप मोठी फसवणूक आहे आणि यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार सुद्धा असण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता जिल्ह्याचे कलेक्टर आणि महापालिकेचे कमिशनर
हे दोघंही नुसते साक्षर नव्हे तर सुशिक्षित असावेत अशी अपेक्षा आहे. आणि मग सुशिक्षित या नात्यानं याचं वैज्ञानिक परीक्षण करून घेणं गरजेचं नाही का? किंवा नागरिकांच्या शंका दूर करण्यासाठी अशा प्रकारचा संपूर्ण डाटा, संपूर्ण विश्लेषण, त्याचं मेकॅनिझम, त्याचं सायन्स, त्याची केमिस्ट्री, त्याची मायक्रोबायोलॉजी आणि त्याचं एन्व्हायरमेंटल सायन्स या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये लोकांची खात्री पटल्याशिवाय, अधिकाऱ्यांची खात्री पटल्याशिवाय या कंपनीला टेंडर देणे तर सोडाच, टेंडरचा अर्ज करण्याचा सुद्धा अधिकार नाही, असं माझं म्हणणं आहे. आणि जर हे पुढंच रेटायचं चाललं असेल राजकीय पद्धतीनं, तर कोल्हापूरची जनता गप्प बसणार नाही आणि कोल्हापूरची जनता काय करू शकते हे सगळ्या जगाला माहीत आहे. त्यामुळे लोकांना फसवण्याचं ही गोष्ट थांबवावी. मी स्वतः वैयक्तिकरित्या 1,00,000 रुपयाचं पारितोषिक द्यायला तयार आहे, जर त्यांनी काउनॉमिक्सच्या साहाय्यानं पाणी शुद्धीकरण करून दाखवलं. 1,000 लिटर जयंती नाल्याचं अशुद्ध असलेलं पाणी त्यांनी घ्यावं माझ्यासमोर आणि त्यांच्या गोष्टी वापराव्यात आणि ते शुद्ध झालेलं आहे. त्यातला BOD सुधारला आहे, त्यातला COD सुधारलेला आहे, त्यातला DO वाढलेला आहे, किंवा त्यातले हेवी मेटल्स संपलेले आहेत, किंवा पॉलिमर्स संपलेले आहेत, हजार्डस केमिकल संपलेली आहेत, हे दाखवायला जर ते तयार असतील तर मी व्यक्ती म्हणून 1,00,000 रुपये द्यायला तयार आहे. कारण केमिस्ट्रीचा विद्यार्थी म्हणून, एन्व्हायरमेंटमध्ये केलेल्या कामाचा माझा अनुभव म्हणून मला माहीत आहे की असं काही घडत नसतं. तसं घडलं असतं तर आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक समुदायानं त्याची दखल घेतली असती, किंवा त्याचा एक तरी पुरावा, एक तरी रिसर्च पेपर ज्यामध्ये निर्विवादपणे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह इफेक्टिव्हनेस म्हणजे परिणामकारकता या काउनॉमिक्सची सिद्ध झाली असती. प्रत्यक्षात काउनॉमिक्स म्हणजे काय आहे? काउनॉमिक्स म्हणजे इकॉनॉमिक्स विथ अ फ्रॉड्युलंट प्रॅक्टिस युजिंग द काऊ प्रॉडक्ट्स. म्हणजे गाईचं शेण आणि मूत्र आणि दूध असेल, तूप असेल, लोणी असेल, दही असेल, ताक असेल, काही असेल, याच्या साहाय्यानं राजकीय दबाव वापरून पैसे कमवण्याचा धंदा, असं इकॉनॉमिक्स म्हणजे काउनॉमिक्स आहे. याला कुठलीही वैज्ञानिक मान्यता नाही आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता नाही आहे. आणि आम्ही विज्ञानाच्या पलीकडे आहोत तरी इफेक्टिव्ह आहोत असं म्हणत असतील तर तुम्ही स्वतःच्या घरी हे काउनॉमिक्स खायला सुरुवात करा, वापरायला सुरुवात करा, घरच्या पिण्याच्या पाण्यात टाका. पण कोल्हापूरच्या जनतेचा विश्वासघात करून त्यांचं आरोग्य धोक्यात टाकू नका आणि त्यांच्या घामाचे पैसे विनाकारण वाया घालवू नका, ही नम्र विनंती. धन्यवाद. जय हिंद.